हे सगळे वाटणावायला आले, खूप आनंद वाटतो सगळ्यांना, प्रसन्न वाटतंय, मनातून एक भक्ती आहे. वडील एवढं करते तर आपण थोडं तरी केलं पाहिजे. गाववाल्याच्या काही लोक मदतीनं आणि आपल्या काही असं 700 लोकांनी गमजानी टोपी केली. रामकृष्ण हरी, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संगत न्यूज. आज आपण महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत गोरोबा काका यांच्या पालखीसोबत पालखी लाईव्ह करत चाललेलो आहोत. तर आजच भाऊबीजेच्या दिवशी तेर मंदिरातून जी पालखी निघाली ते तेरची प्रदक्षिणा घालून या ठिकाणी तेरच्या हा शेवटचा भाग आहे या ठिकाणी आलेला आहे. आणि या ठिकाणी शालिवान नाईकवाडी हे एक श्रद्धाळू भक्त आहेत. प्रत्येक पालखीला कुठलीही पालखी असेल तर त्यांची सेवा अप्रतिम अशी सेवा असते. कॅमेरामन रांगोळी दाखवा. तर यांनी घराच्या इकडे दाखवा रांगोळी. त्यांच्या घरापासून इकडं 500 फूट आणि इकडं 500 फूट अशी रांगोळी काढलेली आहे. झेंडे दाखवा. झेंडे लावलेले आहेत, भगव्या पताका लावलेले आहेत आणि पालखीचं स्वागत करण्यासाठी सर्व कुटुंब या ठिकाणी थांबलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय दीपोत्सव पंत्या लावून पालखीचं स्वागत या ठिकाणी करले. तात्या पुढे आपण इकडे उजाडते. तात्या तुमचं नाव काय? शालिवान नाईकवाडी. तुम्ही आता हे पालखीचं इतकं स्वागत केलंय, फुलं अंतरलेत, रांगोळी काढली, भगव्या पताका झेंडे लावलेत. कधीपासून करता हे? 5-7 वर्ष झालं करतो. सगळ्या गजानन पालखीचं मग आषाढीला गजानन महाराज पालखी आली होती त्यावेळेस मी बरंच तुम्ही खर्च करून केलं होतं. गाववाल्याच्या काही लोक मदतीनं आणि आपल्या काही असं 700 लोकांनी गमजानी टोपी केली. जे पालखीतले वारकरी आहेत त्यांना असला गमजा. आज मला बी गमजा टोपी केलंय तसं त्या 700 वारकऱ्याला गमजा टोपी केलं होतं. सगळ्या गाववाल्याच्या वतीनं वर्गणी काय केली आणि काय आपण घालून सगळ्याला केलं. मग आता हे आज तर आपल्या गावचे संत चाललेत वारीला. उत्साह चांगला उत्साह आहे. उत्सव चांगला आहे. मग स्वागत चांगलं टाकाचं केलं पाहिजे जाताना आणि येतानाही. घाटाला दिवे लावणं, माघारी आल्यानंतर दीपोत्सव आल्यानंतर दीपोत्सव. ताई या तुम्ही. ताई तुमचं नाव सांगा. सत्यभामा शालिवान नाईकवाडी. आता तुमचे मालक तात्या अलीकडे इतकं प्रत्येक पालखीचं इतकं स्वागत करते. तिथून इथून रांगोळी काढली. तुमचा सहभाग असतोय. तुम्ही आरवांगीने आहेत, तुम्हाला करावं लागतंय. भक्तिभाव आहे. मनाभावापासून भक्तीला करतो आम्ही. फुलं, रांगोळी सगळे झेंडे मदत करतो आम्ही दोघं करतो नवरा बायको. या ठिकाणी आपण पाहतोय यांचे पूर्ण कुटुंबीय आलेले आहेत. ताई तुमचं नाव सांगा. अनिता बालाजी जगदाळे. शालिवान तात्याचे तुम्ही कोण आहेत? मुलगी आहे. मुलगी आहेत का? मग आज तुम्ही इथं माहेरी आलात या पालखीला निरोप देण्यासाठी? हो, माहेरी आलेले. म्हणजे काकाचं जे उत्सव आहे प्रत्येक सणाला, म्हणजे काकाचा असलं की जसं पंचमीला दिवाळीला येतात तसं, आणि हा तर उत्सव असा की दिपोळीला पण येणं आहे आणि दिवाळी काकाचं दोन्ही होतं. हो, दोन्ही हे होते. त्यासाठी काय वाटतंय? काय समाधान काकाचं? प्रसन्न वाटतंय, मनातून एक भक्ती आहे. वडील एवढं करते तर आपण थोडं तरी केलं पाहिजे. हो, निश्चितच करायला पाहिजे. काय करताय तुम्ही? नोकरी किंवा लेडीज टेलर आहे. तर हे करण्यात समाधान आहे. तर या तात्याच्या मुलगी आहेत, दिवाळी निमित्त आल्यात आणि काकाला वाट लावूनच पुन्हा आपल्या सासरी जायचं. हो, वाट लावून जाणार. म्हणजे हे तेरमधली प्रथा आहे. दिवाळीला आलो माहेरी, काका इथून गेले मगच सासरी जायचं. या ठिकाणी बघतोय शालिवान तात्याच्या जे श्रद्धा आहे त्यांची, त्यामुळं या ठिकाणी पण पालखीचा दुसरा इसावा एक मंदिरापासून निघाल्यापासून पेठमध्ये असतो आणि दुसरा या ठिकाणी, आणि यानंतर तेरच्या बाहेर पालखी निघते, प्रस्थान होत आहे. तर आपण पाहतोय या ठिकाणी कसं नियोजन आहे. दाखव सगळं. तर ते हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी तेरमधून निघाल्यापासूनचा शेवटचा इसावा
आणि त्यानंतर पालखी इथून पुढच्या रस्त्याला मार्गस्थ होते. पालखी सोबतच्या गाड्या आहेत आणि पालखी आलेली आहे. पालखीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. हे पुढे सुरुवातीला झेंडेवाले असतात. झेंडेवाल्याच्या पाठीमाग टाळकरी असतात आणि या पुढे आपण पाहतोय काही गाड्या पुढे गेले आहेत आणि काकाच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी महिलांचे सुद्धा प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काय नाव आहे तुमचं? प्रियंका आशिष भोरे. कशाला आला तिथं? पालखीचं दर्शन घ्यायला. कोणाची पालखी आहे? गोरोबा काकांची. हा. तुमचं गाव कुठलं? माहेर कुठलं? साखरा लातूर. साखरा लातूर. हे संत आहेत ते वारीला चाललेत, कार्तिकी वारीला. काय वाटतंय ते? खूप आनंद वाटतो. उत्साह आहे सगळं. उत्साह उत्साहाने सगळे वाटणाऱ्याला आले. खूप आनंद वाटतो सगळ्यांना. दिदीचं काय नाव? इंद्रायणी सोमनाथ भोरे. काय ते शिक्षण चालू असत? हो. किती वेळा आहे? इयत्ता 7वीला आहे मी. कुठल्या शाळेत? श्री रविशंकर विद्या मंदिर. आता इथं कशाला आली? पालखी म्हणजे पंढरपूरला जाते पालखी, त्याच्यासाठी आम्ही चालत दर्शन घ्यायला आले. हो, दर्शन घ्यायला आले. ते संत गोरोबा काकाला काय मागायचं? त्यांना म्हणायचं की परीक्षेत पास होऊ द्या, आमच्या असंच वाटचाल होऊ द्या, पुढच्या परीक्षेला पण आमची चांगली होऊ द्या, पेपरला चांगले मार्क्स होऊ द्या, एवढं. चांगला नवरा मिळू दे, शिक्षण झाल्यावर नोकरी लागल्यावर पुन्हा पालखी आलेली आहे. तर या ठिकाणी पाहतोय पालखी आली आणि प्रचंड भाविकांची गर्दी दर्शन करण्यासाठी. आणि हा शेवटचा तेर गावामधला पालखीचा शेवटचा इसावा. या ठिकाणून पालखी निघाल्यानंतर तेरच्या बाहेर पडते आणि हिंगजवाडी हा पहिला मुक्काम पालखीचा. तर या ठिकाणी आपण पाहतोय प्रचंड भाविकांनी गर्दी केलेली आहे. तेर मधील शेवटच्या थांब्यानंतर ही पालखी पोहोचलेली आहे लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल या ठिकाणी. आणि या ठिकाणी प्राध्यापक तानाजी पिंपळे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांनी जल्लोषात पालखीचं स्वागत केलं आहे. फटाक्याची आतषबाजी करून स्वागत करून पालखीचं दर्शन करून या ठिकाणी पालखी पुन्हा पहिल्या मुक्कामाकडे हिंगजवाडीकडे रवाना होत आहे. तर या ठिकाणी पिंपळे कुटुंबीय अनुभवे दर्शन करताना आपण पाहतोय. आणि या ठिकाणाहून मग पालखी हिंगजवाडी या पहिल्या मुक्कामाकडे प्रस्थान करत असते.